महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 मधील कामांसाठी राज्य निधी आणि आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्ज प्रस्तावास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाला आणि दर्जोन्नतीला मोठा वेग येणार आहे. शिवमस्तक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे गेल्या पावणे 5 महिन्यांपासून बंद असलेले 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवारपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी व्यवस्था सुरू करण्यात आली असून दररोज 1000 भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्याच्या प्रयत्नात मोठा निर्णय घेण्यात आलाय. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अनुभवी संघटक नागेंद्र नाथ त्रिपाठी यांच्यावर राष्ट्रीय संघटक पदाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीची अधिकृत माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या छाननी प्रक्रियेदरम्यान जवळपास 80 लाख अर्ज अपात्र ठरले आहेत. अशातच या महिलांना आधी मिळालेल्या हप्त्यांची रक्कम सरकार परत वसूल करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासादायक घोषणा केली आहे. पात्र नसलेल्या किंवा आता अपात्र ठरलेल्या कोणत्याही लाडक्या बहिणीकडून सरकार पैसे वसूल करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे 14,000 पुरुषांकडून ही रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. महाराष्ट्रासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. राज्यात आता उष्णतेची लाट पूर्णपणे ओसरली असून तापमानात मोठी घसरण झाली आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक भागात आता मान्सूनपूर्व पावसाने चांगला जोर धरलाय. 48 तास राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि मालेगाव परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर परिसरातही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. या आंदोलनातील मृतांच्या पात्र वारसांना आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाची तब्बल 6,000 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत कामकाजाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत राज्यभरातील विविध भागांमध्ये छापेमारी करून 28 दुकानांवर कारवाई करण्यात आली असून 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवायांनंतर आता मुंढे यांनी ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात मोर्चा वळवलाय. या कारवाईच्या कक्षेत केवळ उत्पादन करणाऱ्या कंपन्याच नव्हे तर त्या उत्पादनांचा प्रचार करणारे सेलिब्रिटी, जाहिरातदार आणि मार्केटिंगशी संबंधित इतर घटकांचाही समावेश असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महाराष्ट्र सरकारच्या 757 शाळांना अनुदानासाठी अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला मोठा धक्का दिलाय. न्यायालयाने या निर्णयाला अंतरिम स्थगिती देत संबंधित शाळांवर कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली आहे. शाळांना वैयक्तिक सुनावणीची संधी दिल्याशिवाय पुढील कारवाई करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश सरकारला दिले आहेत. शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. 65 लाखांहून अधिक कर्ज खात्यांवरचे कर्जमाफ होणार आहे. कर्जमाफीला मंजुरी मिळाली आहे पण आचारसंहितेमुळे घोषणा करण्यात आलेली नाहीये. हैदराबाद नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबई या समूह विद्यापीठामध्ये 6 महाविद्यालयांचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. यामध्ये प्राचार्य के.एम. कुंदननानी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, मुंबई किशनचंद चेलाराम विधी महाविद्यालय, मुंबई श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदननानी वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई ऋषी दयाराम आणि सेठ वासिया मुल्ला असो मुल्ला विज्ञान महाविद्यालय, मुंबई व थोडोमल शहानी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई यांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश होणार आहे. राज्यात भेसळ आणि फसव्या उत्पादनांविरोधात मोहीम राबवणारे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली ब्रँडवर मोठी कारवाई केली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांतील 12 केंद्रांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 73,24,656 रुपयांची आयुर्वेदिक औषधे जप्त करण्यात आली आहेत.
खनिज क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांना सध्या सर्वात मोठ्या धक्क्याचा सामना करावा लागत आहे. आर्थिक गुन्ह्याचा तपास करणाऱ्या ईडीने वेदांत समूहाशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ईडीच्या या मोठ्या कारवाईची बातमी बाजारात येताच मंगळवारी 2 जून रोजी वेदांतच्या शेअर्सवर मोठा विक्रीचा दबाव निर्माण झाला असून कंपनीचा शेअर दिवसाच्या उच्चांकावरून तब्बल 4.4% घसरून बंद झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. आरक्षणासह अन्य काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत आणि त्यांच्या नोंदणी प्रक्रियेबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स नियमांमध्ये सुधारणा करत नवीन नियमावली जाहीर केली आहे. नवीन नियमांनुसार आता परदेशी नागरिकांना त्यांचा भारतातील मुक्काम वाढवण्यासाठी विजाची मुदत संपण्यापूर्वीच नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच ज्या जोडप्यांमधील एक जोडीदार भारतीय आहे त्यांच्या भारतात जन्मलेल्या अपत्यांनाही या नव्या नियमातून काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे.